कपिल सिब्बल सध्या अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालेत. अगदी घराघरात आणि चौकात त्यांची चर्चा सुरू आहे. 10 वर्षांच्या पोरापासून ते 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत कपिल सिब्बलांची सगळीकडे चर्चा सुरू आहे. कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात जो युक्तिवाद करत आहेत तो युक्तिवाद आज महाराष्ट्रात घराघरात बघितला जातोय. अगदी सुनावणीत त्यांनी एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद आणि मुख्य नेतेपद काढलं. तसेच निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिला तो निर्णय किती चुकीचा होता याचा युक्तिवाद कपिल सिब्बल प्रत्येक सुनावणीत करत आहेत. या सुनावणीमुळे कपिल सिब्बल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस झालेत. पण कपिल सिब्बल यांचा जर इतिहास पाहिला तर तो अजूनच बेकार आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण कपिल सिब्बल हे एक अट्टल राजकारणी आहेत. एवढंच नाही तर कपिल सिब्बल हे देशाचे केंद्रीय मंत्री होते. तसेच सध्या ते राज्यसभेचे खासदारसुद्धा आहेत. यापेक्षा जास्त ते एक वकील आहेत. कपिल सिब्बलांनी भारतात एकदम मोठमोठ्या केसेस लढवलेल्या आहेत. काही केस ते जिंकले तर काही केसेस ते हरले. अयोध्येतील राम मंदिराच्या विरुद्धची केस हेच कपिल सिब्बल लढत होते. अयोध्येत राम मंदिर न होता त्या ठिकाणी मशिदच व्हावी असा त्यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला होता. रामलल्लाचा जन्म अयोध्येत झालाच नसल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केला होता. त्यासोबतच कपिल सिब्बलांनी मुस्लिम महिलांच्या संबंधित 3 तलाक बंदीच्या विरोधात सुद्धा केस लढली होती. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं मुस्लिम महिलांच्या अत्याचारासंबंधातील 3 तलाक ही प्रथा बंद करण्याचा कायदा संसदेत पारित केला होता. त्याविरोधात कपिल सिब्बलांनी सुप्रीम कोर्टात केस टाकली होती. एवढंच नाही तर 1985 मध्ये जो शहाबानो प्रकरणात मुस्लिम महिलांना पोटगी मिळावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता त्याविरोधात सुद्धा मुस्लिम समुदायाच्या वतीनं कपिल सिब्बलांनी केस लढवली होती. खरं म्हटलं तर या केसेसला आपण खुंखार केससुद्धा म्हणू शकतो. पण सिब्बलांनी लढवलेल्या या खुंखार केसेसचा निकाल नक्की काय आला होता हे जाणून घेणं खूपच महत्त्वाचं ठरतं. यावरूनच आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या निकालाचा थोडाफार अंदाज लावू शकतो. नक्की कोणत्या होत्या त्या हाय व्होल्टेज केसेस, त्या केसेसचा निकाल नक्की काय लागला होता, कपिल सिब्बल यांची नक्की राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सर्वोच्च न्यायालयात आणि देशाच्या राजकारणात कपिल सिब्बल हे एक असं नाव आहे जे कायम चर्चेत राहिलं आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेना फुटीच्या प्रकरणावरून ते उद्धव ठाकरे गटाची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडत आहेत. कपिल सिब्बल यांनी मोठ्या ताकदीनं आणि धमाकेदार युक्तिवादानं या केसेस लढवल्या ज्यांचा देशभरात मोठा बोलबाला झाला. पण एक दुजोरा देणारी गोष्ट म्हणजे या अत्यंत हाय व्होल्टेज आणि प्रतिष्ठेच्या केसेसमध्ये शेवटपर्यंत जोरदार युक्तिवाद करूनसुद्धा कपिल सिब्बल यांना शेवटी पराभवाचा सामना करावा लागला होता. असंच एक अतिशय गाजलेलं पहिलं प्रकरण म्हणजे अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद खटला. या ऐतिहासिक प्रकरणात कपिल सिब्बल यांनी उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि इतर काही प्रमुख याचिकाकर्त्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली होती. त्यांनी कोर्टात असा युक्तिवाद केला होता की जमिनीची कायदेशीर मालकी आणि ऐतिहासिक पुरावे वक्फ बोर्डाच्याच बाजूने आहेत. इतकंच नाही तर हा खटला अत्यंत संवेदनशील असून 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर चालवा अशी विनंती त्यांनी केली होती. त्यांनी असा युक्तिवाद केला होता की रामलल्लाचा जन्म अयोध्येत झालाच नाही, ज्यावरून देशभरात मोठा राजकीय वाद पेटला होता. सिब्बल यांनी वक्फ बोर्डाची बाजू भक्कम करण्यासाठी ताकदीचे युक्तिवाद केले. परंतु 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निकालात संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. सुप्रीम कोर्टानं हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आणि वादग्रस्त जमीन श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी देण्याचे ऐतिहासिक आदेश दिले. त्यामुळं इतका मोठा आणि हाय व्होल्टेज युक्तिवाद करूनसुद्धा या प्रकरणात कपिल सिब्बल यांना शेवटी पराभव पत्करावा लागला. याच मालिकेतलं दुसरं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे 2016 सालातील नोटाबंदीचा निर्णय. 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारनं अचानक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात कपिल सिब्बल यांनी सरकारविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद करताना कोर्टात मांडलं की हा निर्णय भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचं सरळ उल्लंघन करणारा आहे. यामुळं देशातील सर्वसामान्य जनतेची प्रचंड आर्थिक हेळसांड झाली आहे. त्यांचा हा युक्तिवाद न्यायालयात आणि प्रसार माध्यमांमध्ये प्रचंड गाजला. त्यांनी सरकारच्या निर्णयावर कायदेशीर मुद्द्यांचा पाऊस पाडला होता. परंतु जानेवारी 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं 4-1च्या बहुमतानं मोदी सरकारचा नोटाबंदीचा हा निर्णय कायदेशीर आणि वैध ठरवला. त्यामुळं या खटल्यातही कपिल सिब्बल यांच्या पारड्यात अपयश आलं. यामधील तिसरं प्रकरण म्हणजे जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय. हा देखील भारताच्या इतिहासातील एक अत्यंत मोठा सुवर्णबिंदू मानला जातो.
केंद्र सरकारनं 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 संपुष्टात आणलं। या निर्णयाविरोधात नॅशनल कॉन्फरन्स आणि इतर प्रमुख याचिकाकर्त्यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात हा मोर्चा अत्यंत धडाडीनं सांभाळला। त्यांनी अत्यंत धारदार युक्तिवाद केला की संसदेनं राज्य विधानसभेच्या अधिकारांचा वापर करून घेतलेला हा निर्णय पूर्णपणे घटनाबाह्य आहे। सिब्बल यांनी दिलेला हा युक्तिवाद राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात अभूतपूर्व मानला गेला, परंतु डिसेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत केंद्र सरकारचा हा निर्णय कायदेशीर व पूर्णपणे वैध ठरवला आणि कलम 370 रद्द करणं कायम ठेवलं। या अत्यंत संवेदनशील आणि मोठ्या लढतही शेवटी कपिल सिब्बल यांना पराभवाचा सामना करावा लागला। यातील चौथा महत्त्वाचा खटला म्हणजे ट्रिपल तलाक। धार्मिक अधिकारांच्या संदर्भातील ट्रिपल तलाक म्हणजेच 3 तलाक बंदीच्या विरोधातील लढा देखील असाच अत्यंत गाजलेला होता। केंद्र सरकारनं 2017 मध्ये ट्रिपल तलाकची प्रथा बेकायदेशीर ठरवणारा कायदा संसदेत मंजूर केला। या कायद्याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि इतर याचिकाकर्त्यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत म्हटलं की हा थेट मुस्लिम समुदायाच्या धार्मिक अधिकारांच्या आणि पर्सनल लॉच्या अधिकारांमधील हस्तक्षेप आहे। न्यायालयानं अशा प्रकरणात कायदेशीर हस्तक्षेप करू नये। त्यांचा हा युक्तिवाद अतिशय हाय व्होल्टेज ठरला आणि संपूर्ण देशाचं लक्ष या सुनावणीकडे लागलं होतं। परंतु ऑगस्ट 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं 3-2च्या बहुमतानं ट्रिपल तलाकची ही प्रथा असंविधानिक आणि बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळं या अत्यंत प्रतिष्ठेच्या कायदेशीर लढ्यातही कपिल सिब्बल यांना पराभवाचा सामना करावा लागला। यामधील 5वं प्रकरण म्हणजे 1985 सालातील शहाबानू प्रकरण। या ऐतिहासिक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम महिलांना पोटगी देण्याचा निर्णय दिला होता, ज्यामुळं देशभरात मोठी चर्चा रंगली आणि कट्टरतावादी वर्तुळात मोठा असंतोष उसळला होता। या संपूर्ण कायदेशीर आणि राजकीय प्रवाहात कपिल सिब्बल यांनी मुस्लिम समुदायाच्या आणि परंपरांच्या बाजूनं आपली महत्त्वाची कायदेशीर भूमिका बजावली होती। त्यानंतर तत्कालीन राजनैतिक दबावामुळे राजीव गांधी सरकारनं संसदेत कायदा करून हा न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला, ज्याला नंतरच्या काळात कायदेशीर व सामाजिक पातळीवर टिकून राहण्यासाठी प्रचंड मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला। पण या केसमध्ये सुद्धा कपिल सिब्बल यांच्या पक्षाचा पराभव झाला होता। या 5 केस कपिल सिब्बल यांनी मोठ्या ताकदीने लढवल्या होत्या। या 5ही खटल्यांमध्ये कपिल सिब्बल यांचा पराभव झालेला आहे। आता येऊयात आजच्या केसवर। कपिल सिब्बल सध्या शिवसेनेच्या फुटी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाकडून खटला लढवत आहेत। अत्यंत कायदेशीर मुद्द्यांवरून त्यांनी निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदे गटाला घेरला आहे। सध्या तरी कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करत आहेत। या युक्तिवादावरून सध्या तरी निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदे गट अडचणीत आलेला दिसतोय। त्यांनी प्रत्येक खटल्यात आपला कायदेशीर कस लावला, परंतु या सर्व हाय व्होल्टेज आणि ऐतिहासिक केसेसचा अंतिम निकाल जेव्हा समोर आला तेव्हा शेवटी त्यांना पराभवालाच सामोरं जावं लागलं होतं। आज महाराष्ट्रात शिवसेना फुटीच्या प्रकरणात ते असाच एक अत्यंत मोठा आणि हाय व्होल्टेज युक्तिवाद उभाठा गटासाठी करत आहेत। आता या खटल्यात तरी कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंना विजय मिळवून देतील की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कपिल सिब्बल यांच्या केसेसबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेच्या या खटल्यात कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंना विजय मिळवून देतील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातलं नक्की सबस्क्राईब करा।